लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 रुपये येण्याची शक्यता आहे। 29 महापालिका निवडणुकीआधी महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। निवडणुका जाहीर होतील त्याआधीच नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे येण्याची शक्यता आता वर्तवण्यात। सरकार हफ्ते हमारी बहनों के खातों में भरने वाली सरकार है, हमने भर दिए। हमें मालूम था नवंबर में ये लोग आड़े आएंगे, ये बिल्ली आड़े आएगी, विपक्ष कहेगा आचार संहिता लग गई है, इसलिए हमने नवंबर के पैसे दे दिए हमारे बहनों को। और मैं कहता हूं अभी जैसे 20 तारीख को मतदान होगा, 20 तारखेला मतदान झाल्यानंतर ताबडतोब डिसेंबरचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार, हा शब्द आमचा। योजना जर तुम्ही व्हेरीफाय करा, एकही योजना एकही निर्णय खोटा असेल तर मग मला तुम्ही विचारा। तुम्हाला मी एकच सांगतो, मी जे बोलतो ते करतो, माझ्या कामाची पद्धत नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन अशा प्रकारची माझ्या कामाची पद्धत आहे। तुम्हाला मी सांगतो, एक माणूस आला होता माझ्याकडे व्हीलचेअरवर एक मुलाला घेऊन, त्याचे दोन्ही हात कट होते आणि तो बाप माझ्याकडे आला वरती मंत्रालयामध्ये। मी म्हणालो काय झालं? तो म्हणाला याचं विजेचा शॉक लागून दोन्ही हात गेलेत, कंपनीच्या मालकाला फोन करा, 2-3 लाख रुपये मिळतील। सचिन भाऊ, मी आपल्या मुख्यमंत्री सहायता निधीच्या अधिकाऱ्याला फोन केला, बोलो चेकबुक घेऊन ये। 5 लाखाचा चेक फाडला आणि त्याच्या हातात मी दिला, तो अक्षरशः रडायला लागला तो मालक, तो बाप। अशा प्रकारचं काम आम्ही करणारे लोक आहोत। हे जे बोललेलो आहे हे बिलकुल न होणारं काम मी कधी बोलत नाही, आणि जे आम्ही शब्द दिलेला आहे, दादा पण आलेले आहेत, आम्ही जे बोललोय लाडकी बहीण योजना तुम्ही सांगता बंद होणार, कधी बंद होणार नाही। कर्जमाफी योग्य वेळी आम्ही करणार, जे आम्ही 2100 करणार बोललो ना मगाशी, योग्य वेळी करणार आम्ही जे बोललोय ते करणार। तुम्ही शब्दाचे पक्के आहे आणि तुम्ही तारीखचं म्हणता। जेव्हा अयोध्येचं राम मंदिर होत होतं तर तुमचेच लोक म्हणत होते मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे। मंदिर पण बांधून झालं, उद्घाटनही झालं, सगळं झालं, ध्वज लागला, 370 कलम पण हटलं। त्यामुळे आम्ही काम करणारे लोक आहोत, खोटं बोलणार आम्ही नाही, जे बोलणार ते करणार। ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे, त्याला सरकार समर्थ आहे आणि जे काय अडचणी आहेत, जे प्रश्न आहेत ते सोडवले जातील।